गुरुर्देव महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। वक्रतुण्डाय महाकाय सर्वकोटि समप्रभः निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। राम कृष्ण
चाल काय चालीत मग कोणा वेळ जाईल विठ्ठला 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 सद्गुरु नाईके पूर्ण कृपा केली निज वस्तू दाविली माझी मज माझे सुख मज दाविले डोळा माझे सुख मज दाविले डोळा दिली प्रेम कळा ज्ञान मुद्रा तया उतराई वावे कौण्या गुणे तया उतराई वावे कौण्या गुणे जन्म नाही येणे ऐसे केले माझे सुख मज दाविले डोळा दिली प्रेम कळा ज्ञान मुद्रा तुका नामा म्हणे निकी दाविली सोय न विसरावी पाय खेचराचे माझे सुख मज दाविले डोळा दिली प्रेम कळा ज्ञान मुद्रा विठ्ठल 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 महायोग पीठे तटे विमलत्या वरं कुंडलिकाय गातु मुनींद्रे समानंद निष्ठन्तमानंद कंदं परब्रह्मलिंग वजे मान पांडुरंग करे रथा मान बडा पांडुरंग करे रथा मान बडा पांडुरंग करे रथा मान बडा पांडुरंग करे रथा मान बडा
कल्पतरू बाबाजी सद्गुरुदास तुका जयाचे केली स्मरण होय सकळ विद्यांची अधिकरण ते जिवंत श्री गुरुचे चरण ते नमस्कारी आता माझ्या भावा अंतराय नको देऊ देवा आले बागा ते करीते तुझे नामस्मरण विचारितो द्रढ माझे मना पायी राखावे बांधून आले बागा ते करीतो तुझे नामस्मरण उच्चारितो तुका म्हणे आता नका फुटू देऊ फाटा आले भागा ते करीतो तुझे नामस्मरण उच्चारितो विठ्ठल विठ्ठल हा वैष्णव मेळा सर्व साधकांनी मिळून इथं करत आहेत. म्हणून ह्या गुरुपौर्णिमेनिमित्तानं हा तुमच्या आमच्या सर्वांच्या सेवेसाठी निवडलेला हा अभंग आहे नामदेवरायाचा आणि अभंग 4 चरणाचा. विठ्ठल विठ्ठल उभा राहतो. कोणतंही कार्य असो कोणतीही सेवा असो ही खेळीमेळीशिवाय सेवा घडू शकत नाही. कारण सद्गुरूच्या इतकी मोठी गुरुपौर्णिमा आज साजरी होते तर ही नुसती गावापुरतीच नाही आहे, ही नुसती शिल्लेगाव मार्गामध्येच नाही आहे, कारण ही पूर्ण जगभर होते. मग सेवा कुठलीही असो, मातृपितृ सेवा असो किंवा लोककल्याण सेवा असो किंवा जनकल्याण असो किंवा देश सेवा असो, कुठलीही सेवा असो पण ती सेवा असती. अशा सेवेमध्ये या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमामध्ये माझ्यासारख्या पांभराला 1 तासाची सेवा भेटली म्हणून मी खूप भाग्यवंत समजते स्वतःला. कारण खटकळायला उरलं होतं फक्त 1 तास. ते 1 तासामध्ये काय नाही होत, 1 तासामध्ये तर खूप काही होऊ शकतं. फक्त माणसाला आपल्या सद्गुरूवर विश्वास पाहिजे. तेवढा जर विश्वास असला ना तर 1 तास काय, त्या 1 तासाच्या आत तो होऊन जातो माणसाचा. तर माईबापांनो आधीच सांगते मी, असं झालं एखादं माणूस असतं ते आहे धरून आणण्यासाठी गंमती माझी. पण तुम्हाला सांगू का, जे सद्गुरूचं लेकरं असतं ना त्याला धरून आणायची गरज नसती, त्याचा ऑटोमॅटिक चालत येतं ते. कारण त्याचं देहाला आणायची गरज नसती, कारण तो देव आपला नाहीच ना, तर त्याला यायची काय गरज आहे. त्याला सद्गुरू स्वतः घेऊन येत्या. सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय, सद्गुरू सच्चिदानंद बाबा की जय, सद्गुरू सच्चिदानंद मारुती बाबा की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. माईबापांनो बघा, इकून सगळे माझे शैनाथ भाऊ, नाव काही येणार नाही, शैनाथ भाऊ आहे, ताईचे वडील आहे आपले, इतक्या लांबून आलेले, म्हणून सर्वांना धन्यवाद. आपले मृदुंगाचार्य भाऊ सुद्धा आहे. मला काही अभिनयाचे सुद्धा बोल कळत नाही, मृदुंगाचे कळत नाही, काहीच नाही समजत. पण कसं असतं, जे कळायचं ते कळलं पाहिजे, हे बाकीचं कळू नाही तर नाकात नाही कळू. आणि पण माझ्या ताई आहे नरोडे, तिथला ताई नरोडे, राजाताई आहे, आमच्या गोळेगावच्या अर्चनाताई भोसले त्या पण आहे, सरलाताई आहे आणि वर्षाताई आहे. अजून मला इतक्या लाडक्या बहिणीची साथ माझ्यासोबत असते का हो प्रसन्न. बमच्याच भाऊच्या 1500 रुपयासाठी लाडकं व्हायचं आहे का? अरे एकदाच माझ्या संताचं लाडकं होऊन पा. लाडकी लेक मी संताची लाडकी
माझ्यावर कृपा भगवंतांची, तुमची सगळ्यांची माझ्यावर कृपा आहे, कारण तुम्ही संत आहे. तुमच्या हृदयामध्ये जो आहे ना तो माझा बाबा आहे, ते माझे सद्गुरू आहे, ते माझं ते तत्व माझे मारुती बाबा आहे. म्हणून कुठलीही सेवा असो, माझ्यासारख्या पांबराला तुमची सेवा करण्याचं भाग्य प्राप्त झालं ना, हे एकमेव फक्त माझ्या मारुती बाबामुळे, माझ्या सद्गुरूमुळं. धन्यवाद संत दर्शनाचा, धन्यवाद देना, संत दर्शनाचा, धन्यवाद देना, संत दर्शनाचा, धन्यवाद देना, संत दर्शनाचा. आनंद जन्मेला, श्रीना गेला, आनंद जन्मेला, श्रीना गेला, मजवाडयाची अधिकार लावे, माझा धन्याज दिन झाले संतांचे दर्शन, मज वाटे जासी आलिंगन द्यावे. पहा माय बापांनो, नामदेवराय ह्या अभंगामध्ये सरळ सरळ आणि सोप्या भाषेमध्ये आपल्या साधारण भाषेनं जर वर्णन करायचं जर ठरलं ना, तर नामदेवराय काय सांगतात माहिती आहे? सद्गुरू नाईके पूर्ण कृपा केली आणि नीच वस्तू दाविली माझी मज, माझे सुख मज दावी येले डोळा, दिली प्रेम काळा ज्ञानमुद्रा. बघा, आज नामदेवराय आपल्या गुरुचं वर्णन अशा पद्धतीनं करतात की भाव साडून जातो, असं वर्णन करतात. एकदाच वाचून तो कळत नसतो, त्याला अनेक वेळा वाचावा असतो. अनेक वेळा जर मुखामध्ये पाठांतर झाला ना, त्याचा भाव अलग अलग निघत चालतो. नामदेवराय सांगतात की माझ्या सद्गुरूनं माझ्यावर अशी कृपा केली की माझी मला निज वस्तू दाखवून दिली, कारण माझ्या पशीच ती निज वस्तू होती आणि ती माझी हरवली होती. हरवलीच म्हणा लागल, कारण ती आधी माहीत होती का? माहीत असते तर आपण इथं आलो असतो का? नसतो आलो. ती माहीत करण्याकरता हा एवढा वैष्णव मेळा त्याच्याकरता असतो. कारण मग ते सांगतात, नामदेवराय सांगतात की माझं गुरु नाही की पूर्ण कृपा केली, मी जो वस्तू लावली माझी मज, मला ती वस्तू माहीत नसल्यामुळं मी त्या वस्तूसाठी भरकटत होतो, पण मला ती वस्तू लवकर सापडली नाही. तर नामदेवराय सांगतात की त्या वस्तूसाठी माझ्याजवळ असल्यामुळं तुझं आहे तुझं पाशी बरी तू जागा चुकलाशी. नामदेवराय हा अभंगामध्ये वर्णन करतात. पुढं माझे सुख माझं दाविले डोळा, दिली प्रेम कळा ज्ञान मुद्रा. पहा, जेव्हा त्यांच्यावर संतांची कृपा झाली आणि झाल्यानंतर ते सांगतात की माझं असं सुख होतं, माझ्याजवळ होतं पण मला माहीत नव्हतं. सुख माझ्याच जवळ होतं पण मला माहीत नव्हतं, कारण त्यामध्ये सुख आहे. आपण तर सुखासाठी किती का बाहेर तर पडावं, काय कशाला सुख भेटलं. पण माझे संत सांगतात की त्या प्रेम कळ्यानं मला काय भेटलं? सुख भेटलंय. पुढं चालता त्याचंही वर्णन जसं माझे सद्गुरू मला बुद्धी देतील तशी मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेन, कारण मी काही कीर्तनकार नाही. तुमच्यात जे काल वावरात होतं, उगाच पावसामुळं घरी राहिलं ना, आधीच येऊन उभं राहिलं. म्हणून मायबापानं इथून हात जोडायचे तर इथून जोडते, पण आधीच सांगते, काही जरी माझ्या मुखातून अपशब्द निघले तर माझ्यावर रागू नका, मला नीटपणे समजून सांगा. माझ्या ज्ञानोबारायांचं हृदय करा आणि मला तुमच्या पदरामध्ये आधीच घ्या. विठ्ठल तया उतराई भावे कवण्या पुणे, जन्म नाही येणे ऐसे केले. माझ्या सद्गुरूंना तया म्हणजे तो काय, त्या सद्गुरूचं उपकार मी फेडू शकत नाही. माझा जन्म नाही याचं मला त्यांना कामच ठेवलं नाही, कारण माझा जन्मच बाद केलं आहे. बाद म्हणजे उगायचं कामच ठेवलं नाही. किती चांगलं बी टाकून पहा तुम्ही, बियाचं बाद जर झालं ना ते उगतच नसतं, कारण त्या बियाची सुद्धा प्रक्रिया असते. ती प्रक्रिया जर केली ना तर तुम्हाला सांगते ते उगतच नाही. मग चिंता कशाची चिंता करायची? आता मला काही चिंता नाही आहे. नामा म्हणे की दाविली सोय,
नामामध्ये की दाविली सोय न विसरावे पाय खेचराचे माझे सुख माझा दाविले डोळा दिली रे मकळा ज्ञानमुद्रा. नामदेवराय सांगतात की माझ्या सद्गुरूंना अशी काही कृपा केली, एक नाही अर्धी नाही, पूर्ण कृपा केली. काय केली तर माझ्या सद्गुरूंना मला इतकं सोपा रस्ता करून दिला का तुम्हाला सांगते ना, भात जर शिजला ना, कुकरमध्ये जर लावला नंतर त्याच्यावर जर धार टाकली ना, तेलाची तुपाची जर धार टाकली ना, तो मऊ होतो मऊ. एखाद्याला जर दात जरी नसले ना, त्याला तसंच खावा, त्याचं कधीच पोट दुखणार नाही. माझ्या नामदेवराय तसं सांगतात की माझ्या नामामध्ये निकी दाविली सोय न विसरावे पाय खेचेराचे. अरे अशा सद्गुरूचे पाय विसरायचे नाही सांगितले माझ्या सद्गुरूनं. मग ते पाय नेमकं आहे का तर तिथं तो ते नाम विसरायचं नाही सांगितलं. म्हणून ही सोपी आणि सापी असा हा अभंगाचा भावार्थ मायबापांना तुमच्या पुढं मांडला. माझ्या आत्माशबुद्धीनं जसं होत असलं तसं मी हे कीर्तन करायचा प्रयत्न करीन. विठ्ठल विठ्ठल नमस्तसे देवी शारदा, नमस्तसे देवी शारदा विना पुस्तिका धारिणी. नमस्तसे देवी शारदा विना पुस्तिका धारिणी. विद्या आरंभ करीसी प्रसन्न होय सर्वदा भव सर्वदा. ये हंसावरती बसून शारदे मयूरावरती बसून. शारदे मयूरावरती बसून नेसुनी शुभ्र पातळा गळा घालून मुक्ता फळा कमरेला कमरपट्टा कसून शारदे हंसावरती बसून तुका म्हणे ब्रह्मनंदिनी ममय हृदय विराजुनी हंसावरती बसून शारदे मयूरावरती बसून. माय बापांनो, सद्गुरूंची कृपा होणं या जगामध्ये फार अवघड आहे. कारण मी स्वतः सगळं जग फिरलेली, म्हणून माझी वस्तू माझ्यापाशी होती पण मला ती माहीत नव्हती. 2006 मध्ये माझ्यापाशी ती वस्तू कशी आहे ती मला माहीत होती, पण तिचा माझा ताळमेळ नव्हता, म्हणून मला परत गुरु करावा लागला. त्याचं कारण असं होतं, कारण अनुभव असले तरी बी त्याला सांगणारा पण तसाही पाहिजे. मी कोणाची निंदाही करत नाही आणि कोणाचं चुगल्या पण करत नाही, कारण माझंच पाप इतकं जळतंय की मला ते जगाला सांगता येत नाही आणि ते दाखता सुद्धा येत नाही. म्हणून मायबापांना मला लोकांचं पाप घ्यायचं नाही. माझ्या सद्गुरूंना अशी वस्तू दाखवली मला की मला ते सांगता सुद्धा येत नाही. तिला सांगण्याकरता तिच्यापाशी असं त्या वस्तूला काही नाहीच, म्हणून मला ती सांगता येत नाही. माझ्या सद्गुरूनं मला अशी कृपा केली
किती सांगू विठ्ठल विठ्ठल सद्गुरु नाईके पूर्ण कृपा केली निज वस्तू दाविली माझी मज पहा माझी ती वस्तू मला माझ्या सद्गुरूंना दिली आहे. पण सांगायचं तात्पर्य एवढंच आहे कारण मायबापांनो गुरुकृपा होणं फार अवघड आहे या कलियुगामध्ये. कारण सगळे माणसासारखे असते पण माणसासारखे नसतात. कारण त्या गुरुकृपा अशी असते देवाची कृपा आपल्यावर असते आधीच असते का कारण देवाची कृपा जर नसती तर आपण देवात आलो नसतो. म्हणून देवाची कृपा होणं हे काही अवघड नाहीये. गुरुकृपा निर्मळ मायबापांनो आता मला विश्वास बसलाय त्या गोष्टीवर आणि माझा काय गेला माझा संदेह होता जे काही होतं नव्हतं सगळं माझा हे झालं आणि मला माझ्या सगळं विश्वास बसला. कारण नामदेवराया संघ अशी घटना घडली होती की नामदेवरायासोबत पांडुरंग परमात्मा त्या विटेवरचा नामदेवराया संघ जेवत होता खात होता पीत होता उठत होता बसत होता. पण तरी पण देवाची कृपा असली तरी पण सद्गुरूची कृपा नव्हती म्हणून नामदेवरायाला सद्गुरूला शरण जावं लागलं. असंच नाही तर शास्त्रामध्ये वर्णन सुद्धा आहे कारण देवाला सुद्धा सद्गुरूला शरण जावं लागलं होतं. रामाला जावं लागलं वैशिष्ट्य ऋषीला आणि कृष्णाला जावं लागलं होतं सांडीबाणीला. कारण गुरुची कृपा नसल्यामुळं या देहाचा काहीच उपयोग नाही आहे. अरे हे देह येणारे जाणारे पण ह्या देहातून जर ती गोष्ट घडली नाही ना तर 84 लाख योन्यामध्ये जावं लागेल म्हणजे जावं लागेल त्याला काही शंका नाही आहे. म्हणून नामदेवरायाला शरण जायचं सांगितलं देवाला सांगितलं. देवा नामदेवराय म्हणे देव म्हणे नामदेवरायाला अरे म्हणे नामा हे कवरलो करशील म्हणे तू कुठपर्यंत करशील म्हणे. अरे म्हणे तू जसं समजतो म्हणे मी तसा नाही आहे म्हणे. अरे त्याला समजून घेण्याकरता तुला संताईच्या मांदियाळीमध्ये जावं लागेल म्हणे. जसं तुम्ही आम्ही आज या वैष्णव मेळ्यामध्ये आलो तसंच नामदेवरायाला सुद्धा मांदियाळीमध्ये जावं लागलं. माझी मीराबाई इतकं सुंदर प्रमाण देते गुरु बिना कोण बताये बात. अरे गुरुशिवाय ही गोष्ट कोणीच सांगू शकत नाही. नामदेवराय म्हणतात गुरु विना ज्ञान कळेना अकल बाजारात मिळेना. 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 गुरु विना ज्ञान कळेना अक्कल बाजारात मिळेना. खरंच तसंच आहे गुरुशिवाय ते ज्ञान कळत नाही. म्हणून नामदेवराय म्हणतात देवाला देवा अरे म्हणे मला तुझ्याशिवाय दुसरं काहीच नको म्हणे. मला फक्त आता तूच लागतो म्हणे. देव म्हणतात अरे येडा गेडा झाला का काय म्हणे तू तुला माझ्याशिवाय पुढं जायचं नाही म्हणे. नाही म्हणे देवा मला फक्त आता तूच हवा आहे म्हणे तुझ्याशिवाय मला दुसरं काहीच नको म्हणे. पण देव म्हणतात नामा अरे म्हणे अरे तू तुझ्याकरता नको जाऊ
पण माझ्याकरता जा आणि पुढच्या भविष्याकरता जा म्हणे. म्हणून तुला सांगतो रे म्हणे बाबा, तू जा म्हणे. मग त्यांना सांगितलं म्हणे जा म्हणे संतांच्या मांदियाळी म्हणे. मांदियाळी गेल्यानंतर त्या नामदेवरायांमध्ये देवाची कृपा भरपूर होती, पण संतांची कृपा नसल्यामुळं त्यांना कच्चं ठरवलं गेलं. नामा कच्चा रे कच्चा, नाद गुरु का बच्चा. नामा कच्चा रे कच्चा, नाही गुरु का बच्चा. नामा कच्चा रे कच्चा, कच्चा रे कच्चा, नाही गुरु का बच्चा. गुरु का बच्चा, नाही गुरु का बच्चा. नामा कच्चा रे कच्चा, नाही गुरु का बच्चा. कच्चा रे कच्चा, नाही गुरु का बच्चा. संतांच्या मांदियाळीमध्ये गेल्यानंतर नामदेवरायाला कच्चं ठरवलं, कारण सर्वांना चेक केलं आणि हेच एक तसंच होतं. म्हणून सांगतात मुक्ताई सांगतात, काका अहो हे मडकं भाजायचंय म्हणे, हे मडकं भाजलेलं नाही आहे म्हणे. नामदेवराय तसेच सुटले आणि डायरेक्ट देवाच्या मंदिरामध्ये गेले. मंदिरामध्ये गेल्यानंतर त्यांनी देवाला सांगतोय म्हणे, देवा अरे तू सांगितलं होतं म्हणून मी यांच्या संगतीला गेलो, संतांच्या संगतीला जायचं सांगितलं होतं तू, म्हणून मी गेलो म्हणे. पण का रे म्हणे देवा, मी काही वस्तूही काय रे म्हणे, ते असे मला भाजायचं बोलत होते म्हणे. देव विचारतात नामा, अरे म्हणे भाजायचा विषय काही अलग होता रे म्हणे, पण तू तुझ्या मनाला एवढं लावून का घेतलं म्हणे. तर म्हणे मग मी देवा तू पण त्यांच्यातच मिळला का म्हणे, तू पण त्यांच्या संगतीतच हे झाला म्हणे, तू माझा विचार नाही केला म्हणे. अरे म्हणे नामा, मी तुझा विचार केला आहे म्हणूनच सांगतोय रे, तू खरंच कच्चा आहे रे म्हणे. देवा तू पण असं बोलतो म्हणे, हो मी पण असंच बोलतो म्हणे, तू खरंच कच्चा आहे म्हणे. नामा अरे म्हणे माझं आई, तू औंधा नागनाथला जा म्हणे, आणि अरे तिकडं जाऊन ते असली स्वरूप काय आहे रे म्हणे ते तू कळून घे म्हणे. नामदेवरायांना देवाचं ऐकलं, मागे पुढे चालतात आणि मागे देवाकडं पाहतात, डोळे गजगज पाण्यानं भरलेले असतात आणि नामदेवराय देवाकडं पाहतात, पुढे चालतात. देव म्हणतात, अरे नामा माझा विचार करू नको रे, अरे मी जसं आहे तसं तू नाही रे, तुम्हाला जसं समजतो तसं नाही, तू जा बरं पहिलं जा तू इथून. नामदेवराय गुरु करायला औंधा नागनाथला जातात आणि औंधा नागनाथला गेल्यानंतर त्यांना जे दृश्य पाहिलेलं असतं ना, ते काही बघून त्यांचा विश्वासच येऊन जातो. आणि मग नामदेवराय पाहतात म्हणे, काय म्हणे हे म्हातारं म्हणे ते याच्यावर झोपेल म्हणे, पाय ठेवून पिंडीवर, आणि अशा म्हाताऱ्यांना गुरु करायचं म्हणे. आता हे काय म्हणे देवावर पाय ठेवून झोपलं म्हणे. मग आता त्या संताईला काही माहीत राहत नाही का हे आपल्याकडे गेलं की येणार आहे का नाही येणार, ते सगळा बायोडाटा खोलवतो त्यांच्या समोर. नामदेवराय तिथे गेल्यानंतर ते सांगतात, कोण रे बाबा तू, कुठून आला. नामदेवराय सांगतात, तुम्ही नामा पंढरपुरातून आलो म्हणे. काय काम निघलं तुझं माझ्याकडं म्हणे. बाबा मला तुम्हाला गुरु करायचं आहे म्हणे. मला म्हणे हो, पण मग आता यांच्या मनातला आधी त्यानं बोलून दाखवलं म्हणे. काय म्हणे तुम्ही पिंडीवर पाय ठेवून झोपले म्हणे. एक काम कर म्हणे, पहिले ते पाय काढ म्हणे आणि आजूबाजू जिथं पिंड नसत म्हणे देवाची तर तिथं ठेवू म्हणे. आता जिकडं तिकडे ठेवले तरी ते पिंडच दिसायला लागले. मग आता नामदेवरायाच्या मनामध्ये प्रश्न पडला, कारण देवावर यांचा विश्वास होता. सद्गुरूकडे गेले म्हणून देवानं सांगितलं म्हणून गेले, पण सद्गुरूकडे रिकामं जावं लागतं ना, सद्गुरू विश्वास ठेवावा लागतो. कारण यांचा आधी खूप भरलेला असल्यामुळं त्यांना लवकर विश्वास बसेना. मग नामदेवरायांना त्यांची चरण जे आहे, पाय जे आहे ते सगळ्या साईडनं ठेवून पाहिले, पण काही मेळ जमेना. नामदेवरायांना उचलले ना आपल्या डोक्यावरच ठेवले. म्हणून नामदेवरायाच्या
कीर्तनामध्ये देव नाचत आधी होता. होता का नव्हता? देवाची कृपा होती म्हणून तर देव नाचत होता. आणि नाचता नाचता नामदेवरायाच्या कीर्तनामध्ये नाचता नाचता देवाचा गळा पितांबर. कीर्तनामध्ये देव भान विसरून नाचत होता. त्याचं काय कारण असं? कारण ते नामदेवराय होते, ते संत होते. देवाला नाचता नाचता देव भान विसरला. स्वतःच्या पितंबराची सुद्धा देवाला काय राहिली नाही, आठवण राहिली नाही. कारण आज तुमच्या आमच्या हृदयामध्ये देव नाचत नाही का? नाचतो ना. नाचू कीर्तनाच्या रंगी, 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 ज्ञानदीप लावू जगी, नाचू कीर्तनाच्या रंगी, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी. तुमच्या आमच्या सर्वांच्या हृदयामध्ये सुद्धा पांडुरंग बसलेला आहे. म्हणून नामदेवरायाच्या कीर्तनामध्ये देव नाचत होता. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी नाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. सद्गुरु नाईके पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाविली माझी मजा, माझे सुख माझं दाविले डोळा, दिली प्रेम कळा ज्ञान मुद्रा. पाच सद्गुरूची कृपा काही एकच नसती, देवाची कृपा खूप होत असती. पण पाच सद्गुरूची कृपा फार विशेष असते. पहिली असते शब्द कृपा आणि दृष्टी असते, दुसरी असते स्पर्श कृपा. हात ठेविला मस्तकी, हात ठेविला मस्तकी, नाम देतात.
आणि मस्तकी हात ठेवतात. हात ठेविला मस्तकी दिला कृपा प्रसाद, देऊने कृपा प्रसाद केले सुखी. कारण किंवा असंही म्हणू शकतो आपण, लावूनिया हात कुरवाळीला माथा, लावूनिया हात कुरवाळीला माथा, लावूनिया हात कुरवाळीला माथा, लावूनिया हात कुरवाळीला माथा. सांगितली चिंता न करावी, सांगितली चिंता न करावी, सांगितली चिंता न करावी. लावूनिया हात कुरवाळीला माता, सांगितली चिंता न करावी. संत देवा त्या ह्याच्यामधून आपल्याला काढतात ना. आणि मग तिसरी असते दृष्टिकृपा. कासवीच्या पिल्लाचं माझे सद्गुरू सच्चिदानंद मारुती बाबा नेहमी सांगायचे, कृपेबद्दल सांगायचे की कासवीच्या पिल्लाला पाजायची गरज नसते त्या कासवीला, कारण तिला तन नसल्यामुळे ती फक्त तिच्या कृपेदृष्टीनं ती काय होते, एकमेकात असते. म्हणून त्या कासवीच्या पिल्लाचं पोट भरतं, पाहिल्याबरोबर त्याचं पोट भरतं. आणि चौथी असते गुरुकृपा. देऊनी आलिंगना देऊनी आलिंगना, काया झाली माझी दिव्य, काया झाली माझी दिव्य, माझी काया झाली दिव्य. देऊनी आलिंगना, देऊनी आलिंगना, काया झाली दिव्य, काया झाली माझी. देऊनी आलिंगन, काया झाली दिव्य, माझी काया झाली दिव्य. अशी हे एवढी मिळून आणि ही सद्गुरु कृपा होतात अभंगाचं पहिलं. सद्गुरु नाही के पूर्ण कृपा केली, 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 सद्गुरु नाही के सद्गुरु नाही के सद्गुरु नाही के कृपा केली. निजवसुदारी माझी माद, निजवसुदारी माझी माद, माझे सुख माझा झालीये डोळा, 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 माझे सुख माझा माझे सुख माझा माझे सुख मज दाविले डोळा दिली, माझे सुख मज दाविले डोळा दिली, प्रेम कळा ज्ञान मुद्रा. सुखासाठी ह्या जीवाचा इतका दरपडा असतो ना, कोट्याने पैसे कमवून तरी माणसाला सुख भेटतं का? नाही भेटत. आणि सुख सुख शोधतो कशासाठी, करतो कशासाठी, हाही एक मोठा प्रश्न आहे. अरे या मायेच्या बाजारामध्ये सुख शोधायला निघलो आपण. अरे ज्याच्यात सुख आहे आपण त्याच्यापासून दूर होतो. आणि ते सुख माझ्या सद्गुरूनं माझ्या डोळ्यानं दाखवलं, या डोळ्यानं नाही तर त्या दुसऱ्या डोळ्यानं दाखवलं. कारण ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात की डोळ्यामध्ये अंजन घातलं माझ्या सद्गुरूनं, कृपादृष्टी अंजन घातले मला माझ्या सद्गुरूनं, मला ती दृष्ट प्राप्त झाली आहे. आणि माझे सुख माझं दाविले डोळा, बाबांनी केले कृपादृष्टी, ब्रह्मा माया झाली सारी.
माझे सुख मज दाविले डोळा दिली प्रेम कळा ज्ञान मुद्रा अधुरच राहिलं ते. चला, त्या सद्गुरूंना माझ्यावर इतका मोठा उपकार केलेला आहे की मी ती हे जन्मात काय आणि किती जरी जन्म घेतले तर मी तू फेडू शकत नाही. दया करुणा होणे पावे उतराई, दया आणि माझा भगवंत माझ्यावर इतकी मोठी कृपा करतो तर तो मला लहानचा मोठा करतो. मोठा केल्यावर त्याची इतकी दिव्य दृष्टी इतकी ती माझ्यावर ठेवून आणि मला लहानचा मोठा करतो. पहा, आपण त्यांचे उपकार तर नाही फेडू शकत, कारण उपकार फेडणे एवढं आपल्यापाशी काही हाही पण नाही त्यांना द्यायसाठी, कारण उलट तेच देतात. मुलगी जर माहेराला जर जात असली ना तर ती काय करते, रिकाम्या हाताने जाते, एवढीच परत घेऊन जाते. पण ती जेव्हा येते ना तेव्हा खूप मोठं घेऊन येते, 2-4 पिशा गाडीत लावून आणि ती पुढं ठेवून आणते. पण इतके मोठे संतांचे असते, पण नसतं ते लय वेगळं असतं. चला, टाईम थोडा राहिल्यामुळं लवकर घ्यावं लागेल. नामा म्हणे की दाविली सोय न विसरावे पाय खेचराचे, माझे सुख माझ दाविले डोळा दिली प्रेम कळा ज्ञान मुद्रा. पहा, नामदेव राय म्हणते इतका मोठा सोपा मार्ग दाखवला, इतका सोपा मार्ग दाखवला की याच्यापेक्षा सोपा जगामध्ये कुठलीच गोष्ट नाही आहे. इतकं मला सोपं दाखवलं, कारण एवढं जग फिरून पाहिलं पण नाही ती गोष्ट जगामध्ये. आणि मला संतांची कृपा माझ्यावरती झाली आणि मला एवढा मोठा सोपा मार्ग माझ्या सद्गुरूंना करून दिला. म्हणून नामदेवरायाला खूप 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 आनंद झाला. सद्गुरूंची कृपा झाल्यावर नामदेवरायाला खूप खूप आनंद झाला. नामदेवराय सांगतात की मी माझ्या सद्गुरूला काही देऊ शकत नाही. म्हणून नाही बापांनो, आज आईसुद्धा आल्या. माझ्यासारख्या येड्या वाकड्या लेकराचे 2 शब्द, माझ्या मारुती बाबांचा शब्द होता आईला की तू जात जा, येत जा म्हणून. आईसुद्धा एवढ्या लांबून आल्या म्हणून आई तुम्हाला पण माझं जय आहे. पहा, साधू संताला आपल्याकडून काहीच अपेक्षा नसते, पण आपला जीव इतकं स्वार्थी एवढं भेटून सुद्धा आपला जीव शांत होत नाही. सांगायचं खूप होतं पण वेळ खूप कमी भेटल्यामुळं काही त्याला पर्याय राहिला नाही. साधू संतांना आपल्याकडून काही अपेक्षा नसती, फक्त त्यांना एकच आशा असते की ह्या जीवाचा उद्धार व्हावा, हे जीव ते चिंतन करावा, त्या नामाचं चिंतन करावा, अनुभव घ्यावा, वस्तुस्थिती काय आहे ही त्यांना समजून घ्यावी, कळून घ्यावी. त्यांचा आटापिटा एवढ्याच गोष्टीसाठी असतो, फक्त येणं समजून घ्यावा. किती जरी कबाड कष्ट करून सुद्धा आपण ती गोष्ट प्राप्त करू शकत नाही. संसारामध्ये इतकं झटावं लागतं संसारामध्ये. तर तुम्ही सांगा, तेवढं जर आपण या परमार्थामध्ये जर झटलो ना, तो मला सांगते तिकडचं दान धर्म ते याच्यामध्ये दिसतं. त्या बँकेमध्ये पैसा दिसतो पण ह्या बँकेतला पैसा दिसत नाही ना, त्याच्यामुळं विश्वास कमी पडतो. म्हणून साधू संतांनी इतकी मोठी कृपा करेल की त्याचं हे करू शकत नाही, आपण मोजता येत नाही. जगाच्या मापना एवढं प्रेम
माझ्या सद्गुरुपराज गुरुपौर्णिमेनिमित्तानं माझं एकच मागणं आहे. काय? आला जन्मी एक योग यावा, आला जन्मी एक योग यावा, माझा एक शब्द खरा तो व्हावा, माझा एक शब्द खरा तो व्हावा. काय? मरण्याआधी हो मरण्यामध्ये मरण येण्याआधी मला श्रीपद बाबताव, माझे मरण येण्याआधी मला श्रीपद बाबताव, माझे मरण येण्याआधी मला आला जन्मी योग यावा, माझा एक शब्द खरा व्हावा, आला जन्मी योग यावा, माझा एक शब्द खरा तो व्हावा, माझे मरण येण्याआधी मला श्रीपद बाबताव, माझे मरण येण्या जिरडू पार